सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून पिळवणूक, कामावरून काढण्याची वारंवार धमकी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याशी ठेकेदाराची हात मिळवणी, आरपीआय आक्रमक। रिपब्लिकन न्यूजसाठी आशुतोष वाघमोडे, सातारा। सातारा जिल्हा आरोग्य विभागामध्ये वर्षानुवर्षे रुग्णांची आणि गरिबांची सेवा करणारे, म्हणजे अगदी आपल्याला मोबदला किती भेटतोय, पगार किती आहे याची अपेक्षा न करता आपल्या दवाखान्यात गेलेला माणूस हा बरा झाला पाहिजे, त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, ह्या उदात्त हेतून काम करणारे असंघटित कामगार आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आरोग्य विभागात सेवा देण्याचं काम करत आहेत। मात्र सध्याला परिस्थिती अशी आहे, आरोग्य विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट एका विशिष्ट कंपनीचा आहे, ज्या कंपनीचा राजकीय हितसंबंध किंवा लागेबांधे आहेत आणि आता त्या कॉन्ट्रॅक्टरची काहीतरी मुदत संपत आलेली आहे। या कामगाराचा गेली 5-5 आणि 6-6 महिन्याचा पगार अद्याप दिलेला नाही। मात्र खोटे बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे ठेकेदाराचा इथला एजंट भोसले हा मात्र डीएचओ खलिपेच्या समोर अगदी खुल्यापणे सांगतोय की यांचा पगार मी वर्ग केलेला आहे। मात्र यांचा पगार जो अकाउंटला वर्ग केला जातो तो बँकेत जमा झालाय की नाही अगदी सूर्यप्रकाशित स्वच्छ होतं, मात्र तरी यांच्या अकाउंटवरती पगार कसलाही न देता केवळ कामगाराची पिळवणूक करायच्या उद्देशानं भोसलेंकडून सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी खलिपे, ह्या डॉक्टर खलिपेला हाताशी धरून जी कामगारांची पिळवणूक चाललेली आहे, या संदर्भात आज या कामगारांना घेऊन कामगार आयुक्त सन्माननीय भिसले साहेबांशी, रेवणनाथ भोसले भिसले साहेबांशी व्यवस्थित चर्चा केली, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि कामगार आयुक्तांनी सांगितलेलं आहे की आम्ही कामगार आयुक्तांना कामगारांच्या न्याय हक्कासाठी बसलेलो आहे। त्यामुळे या असंघटित कामगारांना लवकरात लवकर कामगार आयुक्तांकडून न्याय भेटेल असा आशावाद व्यक्त करत असताना सातारा जिल्ह्यातला विखुरलेला असंघटित कामगार वर्ग जो आहे, या कामगार वर्गाला माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी नम्र निवेदन करतोय, कुठल्याही ठेकेदाराच्या पाठीशी लागत बसू नका। आता नवीन येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून काय ते 30-30 हजाराची मागणी केली जाते, कुणालाही 1 रुपया देत बसू नका। सातारा जिल्ह्यातील असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार आयुक्त या ठिकाणी बसलेले आहेत, ते 100% कामगारांच्या पाठीशी उभे राहतात। कुठल्याही अडचणीला किंवा संकटाला न घाबरता असंघटित कामगारांनी एकत्र यावं आणि एकीचं बळ दाखवावं, जेणेकरून तुम्हाला या प्रशासनाकडून अन्याय दूर करून तुमच्या हक्काची लढाई, न्याय हक्क तुमचा अबाधित राखला जाईल, याची काळजी घेतली जाईल, याची शाश्वती देतो आणि रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय।